1 रुपया भरून त्यांना आता विम्याचं रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्यांना विमा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो। मागच्या काळामध्ये आपण मागेल त्याला शेततळे ही योजना राबवली आणि या योजनेमध्ये जवळजवळ 1.5 लाख शेतकऱ्यांना आपण शेततळे दिले। प्रचंड यशस्वी योजना झाली। मला आठवतं की मी सांगोल्यामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी एक शेतकरी मला जबरदस्ती आपल्या शेतीत घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की बघा माझ्या इथे काही पिकत नव्हतं, मी 3-4 वर्षापूर्वी आपल्या योजनेतनं शेततळं घेतलं आणि आज अवस्था अशी आहे की मी 25 लाख रुपये ऍपल बेरमध्ये त्या ठिकाणी कमवतोय। ते बघितल्यानंतर मला याची खात्री पटली की शेतकऱ्यांना थोडी मदत केली तर ते काही ना काही वेगळं करू शकतात आणि म्हणून आता आपण यावेळेस असं ठरवलंय मागेल त्याला शेततळं तर देऊच, पण मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला शेततळ्यासोबत अस्तरीकरण, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला पेरणी यंत्र, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला कॉटन श्रेडर, अशा सगळ्या गोष्टी यावर्षीच आपण 1000 कोटी रुपये त्याकरता ठेवले आहेत। जेवढे लोक रजिस्ट्रेशन करतील त्या सगळ्यांना या योजनेचा फायदा आपण देणार आहोत। आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं काही असेल तर गटशेती आहे। गटशेतीशिवाय पर्यायच नाही। गटशेतीला प्रोत्साहन देण्याकरता मागच्या काळात आपण योजना आणली होती आणि गटांना 1 कोटी रुपयापर्यंतची मदत ही आपण त्या ठिकाणी दिली। मोठ्या प्रमाणात गट तयार झाले। आता तुमची गटशेतीची सगळी या ठिकाणी व्यवस्था पाहून मला पुन्हा एकदा असं वाटतंय की गटशेती करता काही ना काही नवीन योजना ही या ठिकाणी सुरू केली पाहिजे आणि म्हणून नव्याने गटशेतीची योजना आम्ही सुरू करू। काही योजना आहेतच, त्या योजनांना एकत्रितपणे आमच्या गटांना कसं देता येईल। खरं म्हणजे विलास शिंदेजी या ठिकाणी आहेत, मागच्या काळामध्ये त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आपण प्रशिक्षण केलं होतं। आता हे प्रशिक्षण आपल्याला अजून वाढवावं लागेल। आपण शेतीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य प्रशिक्षण सुरू केलं आहे। आपले सगळे जे काही या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये जवळजवळ 2.5 लाख शेतकऱ्यांना आपण कृषी कौशल्यांमध्ये प्रशिक्षित केलं आणि गटांचं संचालन कसं करायचं याची देखील ट्रेनिंग आपण त्यांना दिलं आणि येत्या काळामध्ये अशाच प्रकारचं ट्रेनिंग हे आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्यायचं आहे। आपण काही नवीन गोष्टी अजून करतो। विशेषतः आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते की आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या आणि ही मागणी देखील बरोबर आहे। कालच आम्ही एका कार्यक्रमात होतो, माननीय अण्णा हजारे होते, आमचे पोपटरावजी पवार होते, आमची चर्चा झाली की शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे आणि म्हणून आता आपण निर्णय घेतलाय आणि आपण जेवढे आपले ऍग्रीकल्चर फीडर आहेत हे सगळे फीडर हे सोलरवर आणतोय। याच वर्षी 30% फीडर सोलरवर आणण्याकरता आपण कार्यक्रम हातामध्ये घेतलाय आणि हे फीडर सोलरवर आल्यानंतर त्या ठिकाणी दिवसा 12 तास वीज शेतकऱ्याला मिळेल। पहिला प्रयोग 2017 साली आपण राळेगण सिद्धीला केला होता, माननीय अण्णा हजारे यांच्या गावामध्ये केला होता, तो इतका यशस्वी झाला। आताच त्यांचे सरपंच माझ्याकडे आले होते आणि म्हणाले आता आमचे फीडर काही जे उरलेले आहेत ते फीडर देखील आम्हाला करून द्या। त्यांचे तर करूच, पण आपण या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचे फीडर हे सोलरवर नेल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आपल्याला देता येईल आणि यातलं मोठं काम हे यावर्षीच सुरू करतोय आणि मेजर काम हे पुढच्या 2 वर्षात आम्ही संपवू। त्याच्यानंतरच्या 2 वर्षात उर्वरित सगळे फीडर जे आहेत हे आम्ही सोलरवर आणू आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिवसा वीज देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत।